मित्रांनो नमस्कार. सध्या आपल्यासोबत आहे अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज. हफीज भाई, सध्या प्रचाराची गती कशी सुरू आहे, काय रिस्पॉन्स मिळतोय? आता तुम्ही बघितलं असेल की इथे एक जाहीर सभा झाली आणि ते जाहीर सभेमध्ये तुम्ही जर लोकांचा रोष बघितला असेल तर तुम्हाला निश्चित कळेल की 20 तारखेला काय होणार आहे आणि 23 तारखेला काय होणार आहे. आता या मतदारसंघाचे तील प्रत्येक नागरिकाने याचं ठरवून घेतलेलं आहे की काय करायचं आहे. म्हणून आता ते काय आघाडी तर आमची दररोज आता प्रचाराची वाढत चाललेली आहे. कालच आमचे जे मौलाना आहे सज्जाद नोमानी साहेब यांनी सुद्धा मला जे तर पाठिंबा दिलेला आहे जालना विधानसभेमधून आणि निश्चित त्याचा मला फार हे होणार आहे की मदत होणार आहे त्याच्यामध्ये. उर्वरित जागी त्यांनी महाविकास आघाडीला देखील पाठिंबा दिलाय, तसं जालन्यातून काही प्रयत्न सुरू आहे असं तुम्हाला काही म्हणायचं आहे त्याच्यावर? नाही, काय आहे की एकतर काय होतं की तिकीट हे मलाच मिळालं होतं. त्या सर्व माहीत आहेत, उलमाए कराम जे आमचे आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे आणि एक जाणीव आहे माझ्या बाबतीत. एक बघा की जेव्हा समाजासोबत आणि इतर समाजासोबत काम करत असताना तुमचा जे चेहरा असतो की तुम्ही काय करता आणि काय नाही करता. मला अभिमान या भूमीवर आहे की मी गेल्या जे 20-25 वर्षापासून सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. मग ते पत्रकार संघटनेचा अध्यक्ष असो किंवा शहराचा काँग्रेसचा अध्यक्ष. लोकांनी माझा चेहरा बघितलेला आहे आणि लोकांना विश्वास आहे अब्दुल हफीज बाबतीत की अब्दुल हफीज एक चांगला माणूस आहे आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून काम करणार आहे. म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझा समाज तर आहे, परंतु मला अभिमान आहे दुसऱ्या जातीवर की त्यांच्या प्रत्येक समाजाचं मला मतदान आता मिळणार आहे. जसं प्रत्येक पक्ष आपलं जाहीरनामा जाहीर करतोय सध्या, ते काय काय करणार निवडून येण्याच्या नंतर, किंवा त्यांनी काय विकास कामं केली आतापर्यंत, तुमचा असा जाहीरनामा मॅनिफेस्टो काही आहे का? माझा जाहीरनामा मी प्रकाशित केलेला आहे आणि सर्व आम्ही लोकांपर्यंत आमचा जाहीरनामा गेलेला आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा प्रेसच्या माध्यमातून मी जाहीरनामा काय आहे आणि माझी भूमिका या शहराबद्दल आणि विधानसभेबद्दल काय आहे मी निश्चित एक दोन दिवसामध्ये कळविणार आहे. जसं मुस्लिम समाजाचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल, त्याचं विभाजन होणार नाही, आणि दुसरी गोष्ट की केवळ एका जातीवर आपल्याला निवडून येता येत नाही, हे तितकंच खरं. याबद्दल तुमचं समीकरण काय आणि विभाजनाबद्दल तुमचं मत काय? गोपाल, मी अगोदरच सांगितलं होतं की कोणताही समाज असो, एका समाजावर कोणतीही निवडणूक लढविता येत नाही आणि मला अभिमान त्याचाच आहे की ठीक आहे, अब्दुल हफीज एकटा आहे तर त्याची काही किंमत नाही, परंतु माझा समाज माझ्या पाठीशी उभा आहे आणि माझा समाज उभे राहिल्यामुळे काय झालं की या समाजात जर माझ्या पाठीशी समाज उभे राहिला हे लोकांनी बघितला आणि प्रत्येक समाजाचा माणूस आता हे बोलायला सुरुवात केली आहे की अब्दुल हफीज आता तुम्ही आम्हाला चालणारा चेहरा आहे आणि निश्चित या मतदारसंघामध्ये बदल होणार आहे. तर मला असं वाटतं की आता ठरलेलं आहे सर्वांचा, जातीपातीचा हा राजकारण आता राहिलेला नाही. माणुसकीच्या दृष्टिकोनातून मी जे काम केलेलं आहे आणि माझा जे चेहरा लोकांसमोर आहे, मला निश्चित खात्री आहे की जे लोक मला सकाळपासून तर संध्याकाळ आणि रात्रपर्यंत मला जे भेटतात त्यांचा उत्साह बघून मला असं वाटत नाही की मी विजय होणार नाही. निश्चित मी 23 तारखेला विजय होणार आहे याची मला गॅरंटी आहे. तुम्ही जितक्या सभा घेताय ते मोस्ट ऑफ द टाइम हे स्लम एरियाजमध्ये आहे. त्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहे तुम्ही जेव्हा तिथं जातात? शोकांतिका आहे की अशा लोकांना या मतदारसंघामध्ये प्रत्येक समाजाने मतदान केलेलं आहे, त्यांची भावनाचा आदर त्यांनी केलेला नाही. आज मला जाणीव आहे, कारण मी या स्लम एरियामध्ये जे राहणारे आमचे लोक आहेत, जे कोणत्याही जातीचे असो, कारण ते सर्व गोष्टी आम्ही बघितलेली आहे लहानपणापासून. मी पण त्याच अशाच परिस्थितीमध्ये मी इथपर्यंत आलेलो आहे. तर मला समाजाची जाणीव आहे की गरिबी काय असतं आणि यांचे प्रश्न काय आहे. निश्चित जर मला या मतदारसंघामध्ये संधी मिळाली तर त्याचा सोना केल्याशिवाय मी राहणार नाही. शेवटी जे आपलं एक जाहीर झालं होतं नुकत्याच 2-3 दिवसा पहिले की आपल्यासाठी स्टार प्रचारक म्हणून मुफ्ती सलमान अझहरी जे येणार होते, त्यांचं काय स्टेटस आहे सध्या? नाही, आता सलमान अझहरी साहेबांचा विषय नाही आहे. आता लोकांमध्ये सर्व समाजामध्ये एकच आहे की बाबा तुम्ही आता प्रत्येक लोकांना भेटण्यासाठी भर द्या. हे काय जे आहे ते चालू आहे ते बरं आहे, त्याच्यामध्ये काय करणार नाही. ते येतील नाही येतील
त्याचं मला कल्पना आहे, ते जमील मौलानांनी सांगितलं होतं, त्याची मला कल्पना नाही. परंतु आज जे लोकांमध्ये प्रतिसाद मला मिळत आहे त्यांच्या भरोश्यावर निश्चित हा विजय माझा निश्चित आहे. या शहराचा जे सलम एरिया आहे, मग ते नगर असो, संजय नगर असो, इंदिरानगर असो किंवा कन्हैया नगर असो, नूतन वसाहत असो, इतक्या मोठ्या प्रमाणावर या शहराचा एक सलम फार मोठा सलाम आहे या शहरामध्ये. आणि यांचे अनेक प्रश्न आहे. PR कार्डचा मोठा प्रश्न आहे. 25-30 वर्ष झाले यांना PR कार्डसुद्धा आखीव पत्रिका मिळत नाही, तर शोकांतिका आहे. यांना मूलभूत सुविधा कुठे आहे? आज बघा की शौचालय नसल्यामुळे आमची आई बहिणी कुठं जातात हे सर्वांना माहीत आहे, उघड्यावर जाता येते. मग शिक्षणाचा प्रश्न आहे, तुमचे आरोग्याचा प्रश्न आहे. हे सर्व जे प्रश्न आहे, हे मूलभूत प्रश्न आत्तापर्यंत कोणत्याही राजकारण्याने दिलेले नाही, म्हणून उद्रेक झालेला आहे या मतदारसंघामध्ये. आणि आता त्यांना असं वाटू लागलं की बाबा आत्ता हे वेळ आलेली आहे आणि जर हे अदलून बदलून आले तर मग पुन्हा काय होणार नाही. माझा एक चेहरा आता तिसऱ्या पर्यायाने ते बघत आहे आणि निश्चित मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये इतिहास धन्यवाद रचणार आहे. हफीज भाई. तर मित्रांनो, हे होते आपल्यासोबत अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज. 23 तारखेनंतर निवडून आल्यानंतर प्रत्येक जे अडीअडचणी त्यांना सभेदरम्यान कळतात ते सोडवण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यांची लढाई त्यांच्या समाजाच्या पाठिंब्यानं खंबीर आहे. तर मी अनुप राठी, तुम्ही पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.